प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशुदाय सागर चॅनलमध्ये प्रेज आणलं सर्वांचं स्वागत आहे. प्लीज येशुदाय सागर चॅनल हा सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवला येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल येशुदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. मार्क शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन. येशू पुष्कळ लोकांना बरे करतो. मग तो शिष्यांना घेऊन समुद्राकडे गेला असता आणि गलिलात मोठा समुदाय त्याच्या मागे निघाला. प्रभू येशू जिथे जिथे गेले प्रियानो, त्या त्या ठिकाणी समुदाय हा प्रभू येशूच्या मागे येत होता. कारण की येशूने भरपूर लोक देखील बरे करत होता आणि येशू देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत होता. यहुदी व यरूशलेम व इद्रो याच्या पलीकडे प्रांतात सरोवराच्या भागात आसपास प्रदेशातून मोठा समुदाय मोठी मोठी कामे करत होता व त्याविषयी ऐकून त्याकडे आले. तेव्हा दाटीमुळे त्यांनी चंगराचंगरी होऊ नये म्हणून शिष्यांना होडी करायला सांगितली. आणि जेव्हा लोकांचा समुदाय आला तेव्हा प्रियजनांनो, येशूने शिष्यांना सांगितलं की होडी करा, कारण की तिथं दाटा आणि चंगराचंगरी होत होती. म्हणून त्यांनी होडी केली. मग बघा, जेव्हा अनेकांना होडी तयार करायची केली, कारण त्याने अनेकांना बरे केले होते व जे रोगी पिछाडलेले होते त्यांना स्पर्श करत ते अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे पाहत तेव्हा तेव्हा त्याच्या पाया पडून म्हणत की तू देवाचा पुत्र आहे व त्यांना निरखून सांगत असे की मला असे प्रगट करू नका. अशुद्ध आत्मे देखील म्हणत होते येशू हा देवाचा पुत्र आहे. आणि आज आम्ही देखील तेच सांगतो, येशू हा जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. ना येशू कोणती प्रियजन जात बदलत, ना कोणते धर्म बदलत. तो परमपिता परमेश्वर प्रभू येशू, जो स्वर्गीय पिता, त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्यासाठी पाठवला वजस्तंभ आणि मरण पावला. जो कोणी येशूवर विश्वास धरतो त्याला सर्वकालिक जीवन भेटतं. सर्वकालिक जीवन म्हणजे तुमच्या दुःखापासून तुम्हाला मुक्तता, तुमचे दुःख जाऊन तुम्हाला आनंद भेटणार. तुमचा आज जीवनात जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही येशूला सांगा आणि येशू तुम्हाला बरं करेल. आमच्या हातात काय नाही, येशूच्या हातात आहे. आणि येशूला जर तुम्ही सांगणार तर येशू आज तुम्हाला 100% स्पर्श करणार. फक्त तो देव म्हणतो मला हृदयात जागा दे आणि अंतःकरणात तुझ्या हृदयात जागा दे आणि ओठाची स्तुती आराधना दे. मला विश्वास धर माझ्यावर, मी कार्य करतो की नाही. त्याला आज उद्धार करता म्हणून येशूला ग्रहण करा. आजच येशू तुम्हाला स्पर्श करेल. प्रार्थना करतो. पवित्र देवा, जेवढे ऑनलाईन लेकरा बघत आहे त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या गुणाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रसीद करतो. कॅन्सर निघ येशूच्या, थायरॉइड निघ येशूच्या, पाय दुखतं त्याचा पाय भराव, डोकं दुखतं त्याचं डोकं भराव, मायग्रेन निघ येशूच्याच नावात, ब्लड शुगरच्या आत्मे निघ येशूच्याच नावात, टायफॉइड निघ येशूच्याच नावात, किडनीचे विकार निघ येशूच्या नावात, आतडे दुखणारं कार्य, आतड्यातलं पोटातले विकार निघ येशूच्या नावात, हृदय बरं येशूच्याच नावात. येशूची शांती, आनंद आणि बरकत